विठ मोहरानी त्याची दृष्ट कोणी काढा. माहेरच्या जीवनाची होशील तू पाहुणी. अंगणात रंगली ग माहेरची गाणी. 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 या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार. रंगबिलोरी श्रावण कवडसेच्या आजच्या तिसऱ्या भागात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात एका नृत्याने करणार आहोत. पंढरपूरला विठुरायाला भक्तगणांनी गराडा घातलाय. विठुरायाची मूळ शक्ती रखमाई लटकेच रुसली आहे. विठुराया एकटा पडला आहे. केवळ ब्रह्मज्ञानाने संसार फुलत नाही. दया, क्षमा, शांती, भक्ती ही मायेचीच रूपे संसार फुलवतात, भक्तांना फुलवतात. मग संसार जगन्नाथाचा असो की सामान्य माणसाचा, तिथे ब्रह्म आणि माया यांचा सुरेख संगम आवश्यक आहे. पत्नी, माता, कन्या, बहीण, मावशी, काकू ही आदिमायेचीच रूपे आहेत. हीच रूपे संसाराचा गाडा सुलभतेने हाकण्यास हातभार लावतात. चला तर बघूया रखमाईची मनधरणी. वैकुंठाचा कारभार चालना. एकला विठुरायाला हो संसार पेलना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. एकल्या विठुरायाला हो संसार पेलना.
आमची आजी म्हणायची, स्त्री ही संसारात झाऱ्यासारखी फिरली पाहिजे. तिच्या अंगी चपळता हवी. काम करताना लववाक सहजी झालं पाहिजे. आता हे सर्व आपल्याला मंगळागौरीच्या खेळातून दिसूनच येईल. पाहूया पुढचे खेळ, गाठोडं आणि बसबुगडी. 1 2 3 4 हत्तीच्या पाठीवर जरी काठी शाल, जरी काठी शाल, बसुगडी घालते माझी पैठणी लाल, पैठणी लाल. फुगडी खेळता खेळता जमीन झाली काळी, जमीन झाली काळी. हत्तीच्या सोंडेवर मोत्याची जाळी, मोत्याची जाळी. पावसाची सर थांबली नाही, थांबली नाही. मैत्रीण माझी जमली नाही, जमली नाही. हत्तीच्या पाठीवर जरी काठी शाल, जरी काठी शाल, बसुगडी घालते माझी पैठणी लाल, पैठणी लाल. फुगडी खेळता खेळता जमीन झाली काळी, जमीन झाली काळी. हत्तीच्या सोंडेवर मोत्याची जाळी, मोत्याची जाळी. पावसाची सर थांबली नाही, थांबली नाही. मैत्रीण माझी जमली नाही, जमली नाही. हत्तीच्या पाठीवर जरी काठी शाल, जरी काठी शाल, बसुगडी घालते माझी पैठणी लाल, पैठणी लाल. फुगडी खेळता खेळता जमीन झाली काळी, जमीन झाली काळी. हत्तीच्या सोंडेवर मोत्याची जाळी, मोत्याची जाळी. पावसाची सर थांबली नाही, थांबली नाही. पावसाची सर थांबली नाही, थांबली नाही. मैत्रीण माझी जमली नाही, जमली नाही. मैत्रीण माझी जमली नाही, जमली नाही. हो 1 2 3 4 आठवड गेलं, गठूड गेलं, पडवीतल्या कोपऱ्यात लपवून ठेवलं. आठवड गेलं, गठूड गेलं, पडवीतल्या कोपऱ्यात लपवून ठेवलं. गठूड माझं हरवलं, काय करू बाई कुणीतरी नेलं. गठूड माझं हरवलं, काय करू बाई कुणीतरी नेलं. सुनेनं गाठूड हरवलं, हरवलं. सासून सुनेला बडवलं, बडवलं. सुनेनं गाठूड हरवलं, हरवलं. सासून सुनेला बडवलं, 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 बडवलं. आठवड गेलं, गठूड गेलं, पडवीतल्या कोपऱ्यात लपवून ठेवलं. आठवड गेलं, गठूड गेलं, पडवीतल्या कोपऱ्यात लपवून ठेवलं. गठूड माझं हरवलं, काय करू बाई कुणीतरी नेलं. गठूड माझं हरवलं, काय करू बाई कुणीतरी नेलं. सुनेनं गाठूड हरवलं, हरवलं. आठवड गेलं, गठूड गेलं, पडवीतल्या कोपऱ्यात लपवून ठेवलं. आठवड गेलं, गठूड गेलं, पडवीतल्या कोपऱ्यात लपवून ठेवलं. गठूड माझं हरवलं, काय करू बाई कुणीतरी नेलं. गठूड माझं हरवलं, काय करू बाई कुणीतरी नेलं. सुनेनं गाठूड हरवलं, हरवलं. सासून सुनेला बडवलं, बडवलं. सुनेनं गाठूड हरवलं, हरवलं. सासून सुनेला बडवलं. गठूड माझं हरवलं, काय करू बाई कुणीतरी नेलं. गठूड माझं हरवलं, काय करू बाई कुणीतरी नेलं. सुनेनं गाठूड हरवलं, हरवलं. सासून सुनेला बडवलं, बडवलं. सुनेनं गाठूड हरवलं, हरवलं. सासून सुनेला बडवलं, 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 बडवलं. हो सख्यानो, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा ही म्हण सगळ्यांना माहीत आहे. आपल्या मुलामुलींची लग्न झाली की विहिणींच्या मनात सुद्धा विचारांचा असाच भुंगा डोकावत असतो की माझंच नाणं खणखणीत. आणि मग मंगळागौरीचं निमित्त करून विहिणी समोरासमोर येतात आणि आपल्या मनातला सल उघड करत पिंगा घालतात. बघूया आपण. पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा. पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा. पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा. तुझ्या पिंग्यानं मला बोलावली, रात जागवली पोरी, पिंगा. पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा. लेक माझा ग जावई, तुझा ग डॉक्टर आहे ग पोरी, पिंगा. पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा.
माझा ग जावई तुझा ग आहे इंजिनियर ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा लेक माझी ग सून तुझी ग पायलट आहे ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा लेक माझा ग जावई तुझा ग आहे सीए ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा लेक माझी ग सून तुझी ग मॉडेल आहे ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा लेक तुझा ग जावई माझा ग आहे काळा ग कोळशासारखा ग नुसता डांबर ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा लेक तुझी ग सून माझी ग नुसती अशी ग म्हशी सारखी ग भांडखोर आहे ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा हो मैत्रिणींनो, कालच राखी पौर्णिमेचा सण घरोघरी साजरा केला असेल. आजकाल सण उत्सव यांचं स्वरूप कालानुरूप बदलत आहे. माझी मामी वयवर्षी 80 काय म्हणते माहितीये? केक शिवाय वाढदिवस नाही आणि गिफ्ट शिवाय प्रेमाचं मूल्य नाही. असो तर मंडळी, बहीण भावांच्या विशुद्ध प्रेमाची जोडी म्हणजे द्रौपदी श्रीकृष्ण. श्रावणातील इंद्रधनू या आमच्या गेल्या वर्षीच्या कार्यक्रमात अशीच द्रौपदी श्रीकृष्णाच्या निरपेक्ष प्रेमाची सांगीतिका आम्ही सादर केली होती. समय उचित अशी ही संगीतिका आम्ही परत यावर्षीही प्रक्षेपित करतो आहे. त्याचा तुम्ही आनंद घ्या.
बदलत्या काळाची. पूर्वीच्या काळी उखाणा घ्या म्हटलं की मुलींना लाजेने आणि संकोचाने नुसतं खाऊन टाकलेलं असायचं. आणि उखाणा घेताना जी काही गडबड करायच्या की विचारू नका. आणि आता काय माहिती आहे का, उखाणा कोण कोण घेणार असं म्हटल्यावर सगळ्यांचे हात वर असतात. आमच्याही काही सख्या माझा उखाणा दिसला पाहिजे हां म्हणून मागे लागलेत. मी पण घेते ना जाता जाता एक उखाणा. मी रेखालीमयी एक उखाणा घेते. लेखन झाले, निवेदन झाले, शूटिंग झाले. आता 10 मिनिटाची घेते जरा वामकुक्षी. अहो सदाशिवराव, अहो सदाशिवराव, तेवढा चहा झाला की हाक मारा हलकीशी. नमस्कार, मी सौ भाग्यश्री रमेश नायर. वंस उखाणा घेते. हासरा नाचरा श्रावण आला, सोन चाफ्याचा सुगंध दरवळला. सरतारी नेसून सजलीये मी खास, रमेशरावांनी मागवलाय पैठणी मास्क. मंगळागौरीच्या पूजेला वाहते फूल वाकून, मंगळागौरीच्या पूजेला वाहते फूल वाकून, माधवरावांच्या जोडीने करते नमस्कार सर्वांना, माधवरावांच्या जोडीने करते नमस्कार सर्वांना, सोशल डिस्टन्सिंग राखून. नमस्कार, मी पुण्यदा दळवी मंगळागौरीनिमित्त उखाणा घेत आहे. हृदयाच्या अंगठीला प्रेमाचे करते कुंदन, प्रतीकराव सुखी राहावेत म्हणून मंगळागौरीला करते वंदन. धन्यवाद. नमस्कार, मी मीरा गणेश वाडकर. मी आज उखाणा घेणार आहे. आजगर माझगर, माझघरात पलंग, पलंगावर पेड्यांचा पुडा, बसाय देते घोडा, घोड्याची जात हलकी, बसाय देते पालखी, पालखीत येते भवण, बसाय देते हत्तीची सोंड, हत्तीच्या सोंडेला तिरंगी झेंडा, बसाय देते गेंडा, गेंड्याच्या कंपाळी हळदी कुंकवाच्या पुड्या, दाखवल्या विठोबा रखमाच्या जोड्या, विठोबा रखमाच्या देवळी साधू संतांची सभा, दाखवला आगीन गाडीचा डबा, आगीन गाडीच्या डब्यात घाण, दाखवलं कर्जत स्टेशन, कर्जत स्टेशनमध्ये चिवडा मिळतो सुंदर, दाखवलं बोरी बंदर, बोरी बंदरमध्ये उभा पारशी, दाखवली कराची, कराचीमध्ये केली टॅक्सी, टॅक्सीवाल्याला आला राग, त्याने दाखवली राणीची बाग, राणीच्या बागेत मोठे मोठे पोपट, त्यांनी दाखवली चौपट, चौपाटीची थंडगार हवा, गणेशराव मला महालक्ष्मी दावा, महालक्ष्मीला जाते, हळदी कुंकू वाहते, गणेशरावांच्या जीवावरती सारा प्रदेश पाहते. सख्यांनो, मी मगाशीच उल्लेख केला होता की कानानुरूप सण उत्सव यांचं स्वरूप बदलत आहे. पण फक्त सण उत्सवच कशाला, नातेसंबंधाचं स्वरूप पण बदलत आहे. सारखी सूचना देणारी सासू आणि सूचना न ऐकणारी सून, हे समीकरण पण आता बदलतं आहे. दागिन्यांवरनं सासू सुनेची होणारी भांडणं आता आपल्याला ऐकायला आणि बघायला पण मिळत नाही. भांडणं जरी नसली तरी त्यांच्यातला खटाळपणा, स्त्रीमधला थोडासा भांडकुदळपणा अजिबात गेलेला नाहीये. त्यामुळे सासू सुनेचं हे पुढचं भांडण म्हणजे तडतड फुलभाजीसारखंच आहे. आपणही त्या तडतडणाऱ्या फुलभाजीची मजा घेऊया. अग अग सुनबाई, काय म्हणता सासूबाई? अग अग सुनबाई, काय म्हणता सासूबाई? आपलं सुनबाई, आपली ती पारंपरिक पैठणी ह्या बागेत ठेवली होती ग मी, कुठे दिसत नाही होती मला. अय्या, ती पैठणी होय. काल की नाही मी त्याचे तुकडे कापून ठेवलेत. YouTube वरून मास्क शिवायला शिकणार आहे आणि नवरात्रात माझ्या मैत्रिणींना ओटीत देणार आहे. इतके महिने झाले तुम्ही काय मला ती नेसायला दिली नाही. किती वाट बघितली मी. आता बघा पैठणी मास्क घालून कशी मिरवीन ते. काय बाई तुझा हा ढागसपणा. अगं तुला ह्या मंगळागौरीत देणारच होत्या की नेसायला. हो का? कमालच केलीस हो तू. मी पण आता बघतेच तुझी खोड कशी मोडायची ते.
अगं अगं सुनबाई. काय म्हणता सासूबाई? अगं अगं सुनबाई. काय म्हणता सासूबाई? अगे सुने, याच्यातलं सॅनिटायझर कुठे गेलं? आता मी हातावर घेतलं तर साबणाचं पाणी. सॅनिटायझर? अरे बाप रे, किती महाग झालंय सॅनिटायझर. आणि तुम्ही काय घरीच असता, कुठे खाली जात नाही की बाहेर जात नाही. तुम्हाला कशाला हवे जाता येता सॅनिटायझर? मग मी की नाही त्याच्या साबणाचं पाणी भरून ठेवलंय. जाता 20 सेकंदात चांगले सोडून हात धुवा. आले मोठी मला शिकवते ती. मंडळी, आता ही खाली जाते. ती कशाला? तर वाण सामानाला आणि भाजीपाल्याला सेंटाली फेंट करायचंय. हो काय? थांबा, आता मी काय करते ते बघाच. हिच्या त्या सेंटच्या बाटलीत ना मी आता भरून ठेवते लिक्विड सोप. मग धुवा ड्रेस पुन्हा पुन्हा. अगं अगं सुनबाई. काय म्हणता सासूबाई? अगं अगं सुनबाई. काय म्हणता सासूबाई? अगे सुने, अशी समोर ये. ओरडताय कशाला? आले आले, बोला आता. अगं, एक पेनड्राईव्ह असा इथे ठेवला होता. आमच्या मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या ऑनलाईन कॉम्पिटिशनचे माझे व्हिडिओज टाकले होते त्याच्यात. तो दिसत नाहीये कुठे. अगे ए, तू तुझं सुपीक डोकं तर नाही ना लढवलंस? अय्या, अहो गंमतच झाली त्याची. काल की नाही आपल्या बंटीला ऑनलाईन क्लासच्या नोट्स साठी पेन ड्राईव्ह हवा होता. मग मी त्याला म्हंटल घे तो टेबलावरचा आणि त्यात काही असलं तर डिलीट करून टाक. आणि त्याच्यात काही एवढं इम्पॉर्टंट नाहीच आहे, त्याला पण पेन ड्राईव्ह मध्ये स्पेस होईल. मग घेतला त्याने तो आणि केलं त्यातलं डिलीट. शर्थ झाली ग बाई तुझ्या पुढे. तर काय बोलायचं बाई हिला. मंडळी, तसा मी बॅकअप ठेवलाय बरं का. मी ही काही कमी नाहीये, हिचीच सासू आहे. आता मी काय करते माहितीये का, तिचं लक्ष नाहीये म्हणून तुम्हाला सांगते. तिच्या ऑफिसचं प्रेझेंटेशनचं एक पेन ड्राईव्ह तिथे ड्रेसिंग टेबलवर ठेवलाय. आता मी काय करते, तो असा लपवून ठेवते बघा, आणि त्या जागी ठेवते तो व्हायरसवाला पेन ड्राईव्ह. मग येईल खरी मजा. हो, करावं तसं भरावं, नाही का. माझी सून भामटी, माझी सासू चोरटी, माझी सून भामटी, माझी सासू चोरटी, भामटी, चोरटी, भामटी, चोरटी, भामटी, चोरटी, भामटी, चोरटी. मंडळी, आजकाल घरोघरी जरा बदललेलं चित्र बघायला मिळतं आणि ते आशादायीही आहे. आजकाल सासू पदावर जिला बढती मिळाली आहे तिला नवीन सून अहो आई किंवा अगं आई असं म्हणते. आणि सासू देखील आपल्या सुनेला लक्ष्मीच्या आणि लेकीच्या रूपात बघते आणि वागवते. आपण पाहायचा का ह्या अहो आई आणि जाईचा जिव्हाळ्याचा सुसंवाद. चला तर मग. अगं अगं सुनबाई, काय म्हणतात अहो आई? मी तर तुझी सासूबाई. मला की नाही वाटतात आई. ऑफिसला जाताना डब्बा भरून देतात, पाण्याच्या बॉटलची आठवण करून देतात, सुट्टे पैसे पटकन हाताशी ठेवतात. अगं सुनबाई, नाही हा, माझ्या जाई. लहानपणी खेळायला एक होती भावडी, तुझ्या रूपानंच ती इथे उतरली. माझ्या लेकाच्या जीवनात रंग भरलेस छान, दोघी मिळून वाढवूया आपल्या घराचा सन्मान. अहो आई, पहा जरा इकडे तरी, कशी आहे माझी चॉईस सांगा तरी. ही आहे पर्स आणि यात आहे 2 तिकटे नाटकांची. छानच आहे ही पर्स. आता हीच छानशी पर्स घेऊन जाईन मी नाटकाला. पण इतक्या लांब जाऊ कशी सुचतच नाहीये मला. का काळजी करतात, मागवते ना मी ओला. चालेल की, पण आज आहे रविवार आणि म्हणून तूच आहेस किचन क्वीन. सांग बघू, काय करशील काहीतरी नवीन.
बोलण्यात फार वेळ गेला. तुमच्या लेकाला सांगते सुरुचीमधनं ऑर्डर करायला. एकमेकींची मने जपून वेगळे पण आपले दाखवूया. मंगळागौरीला साक्षी ठेवून नातातला गोडवा वाढवूया. मंडळी, लॉकडाऊनच्या या काळात घरोघरी जे ऐरावत आहेत, म्हणजे आपल्या गाड्या हो, कोणाची इंडिका असेल, कोणाची XUV असेल, तर कोणाची मारुती असेल, पण हे सगळे ऐरावत आहेत ना, गप्प एका जागी उभे आहेत. त्याच्यामुळे ओला उबर सुद्धा आपल्याला आजकाल मिळत नाहीये. मग आता ही बच्चे कंपनी घरामध्ये आहे, तर त्यांना कसं फिरवून आणणार? तर चला आपण आता पुढचा खेळ बघूया आणि कल्पनेत किंवा खेळात आपण छान घोडागाडीतून सैर करूया. टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा. टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा. पाठीवरती झुलम कमली आई रुपेरी थोडा. पाठीवरती झुलम कमली आई रुपेरी थोडा. टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा. टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा. पाठीवरती झुलम कमली आई रुपेरी थोडा. पाठीवरती झुलम कमली आई रुपेरी थोडा. टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा. टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा. पाठीवरती झुलम कमली आई रुपेरी थोडा. पाठीवरती झुलम कमली आई रुपेरी थोडा. टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा. टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा. पाठीवरती झुलम कमली आई रुपेरी थोडा. पाठीवरती झुलम कमली आई रुपेरी थोडा. टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा. टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा. पाठीवरती झुलम कमली आई रुपेरी थोडा. पाठीवरती झुलम कमली आई रुपेरी थोडा. टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा. टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा. पाठीवरती झुलम कमली आई रुपेरी थोडा. पाठीवरती झुलम कमली आई रुपेरी थोडा. टप 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 आता पाहूया मंगळागौरीचा पुढचा एक पारंपरिक खेळ. महिलांनो, कमरेत जर उसण भरली असली ना, तर हा खेळ नक्की खेळून बघा. कंबर हमखास ठीक होईल. अहो, व्यायाम म्हटला तर करायचा कंटाळा येतो, पण खेळ म्हटला की मजेत खेळतो. होय, पुढचा खेळ आहे तो खेळलात तर कमरेचा अगदी उत्तम व्यायाम होतो. बरोबर ओळखलं. किकीच पानबाई की की, किकीच पानबाई की की. किकीच पानबाई की की, सागर मासा सू सू. किकीच पानबाई की की, सागर मासा सू सू. आल्या ग बाई गुजोडी, कापूस घ्या हो पिंजोनी. आल्या ग बाई गुजोडी, कापूस घ्या हो पिंजोनी. कापूस आमचा सरकीचा, बाजार भरलाय मोत्यांचा. कापूस आमचा सरकीचा, बाजार भरलाय मोत्यांचा, मोत्यांचा, मोत्यांचा. किकीच पानबाई की की, सागर मासा सू सू. किकीच पानबाई की की, सागर मासा सू सू. आल्या ग बाई गुजोडी, कापूस घ्या हो पिंजोनी. आल्या ग बाई गुजोडी, कापूस घ्या हो पिंजोनी. कापूस आमचा सरकीचा, बाजार भरलाय मोत्यांचा. कापूस आमचा सरकीचा, बाजार भरलाय मोत्यांचा, मोत्यांचा, मोत्यांचा. किकीच पानबाई की की, सागर
बाई की सागर मासा सू आल्या ग बाई गुजोडी कापूस घ्या हो पिंजोनी आल्या ग बाई गुजोडी कापूस घ्या हो पिंजोनी कापूस आमचा सरकीचा बाजार भरलाय मोत्यांचा कापूस आमचा सरकीचा बाजार भरलाय मोत्यांचा 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 चिकीच बाई की सागर मासा सू चिकीच बाई की सागर मासा सू आल्या ग बाई गुजोडी कापूस घ्या हो पिंजोनी आल्या ग बाई गुजोडी कापूस घ्या हो पिंजोनी कापूस आमचा सरकीचा बाजार भरलाय मोत्यांचा कापूस आमचा सरकीचा बाजार भरलाय मोत्यांचा 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 चिकीच बाई की सागर मासा सू चिकीच बाई की सागर मासा सू आल्या ग बाई गुजोडी कापूस घ्या हो पिंजोनी आल्या ग बाई गुजोडी कापूस घ्या हो पिंजोनी कापूस आमचा सरकीचा बाजार भरलाय मोत्यांचा कापूस आमचा सरकीचा बाजार भरलाय मोत्यांचा 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 चिकीच बाई की सागर मासा सू चिकीच बाई की सागर मासा सू आल्या ग बाई गुजोडी कापूस घ्या हो पिंजोनी आल्या ग बाई गुजोडी कापूस घ्या हो पिंजोनी कापूस आमचा सरकीचा बाजार भरलाय मोत्यांचा कापूस आमचा सरकीचा बाजार भरलाय मोत्यांचा 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 चिकीच बाई की सागर मासा सू आल्या ग बाई गुजोडी कापूस घ्या हो पिंजोनी कापूस आमचा सरकीचा बाजार भरलाय मोत्यांचा चिकीच बाई की सागर मासा सू आल्या ग बाई गुजोडी कापूस घ्या हो पिंजोनी कापूस आमचा सरकीचा बाजार भरलाय मोत्यांचा 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 सख्यांनो, कपडे धुणं म्हणजे अतिशय कंटाळवाणं काम. पण या नदीवर जमलेल्या गावातल्या बायका आहेत ना, त्या ढीगभर कपडे घेऊन बसल्यात धुवायला आणि छान सगळे मिळून गातायत, आनंदाने कपडे धुतायत. आपण पण बघूया हा पुढचा पारंपरिक खेळ कपडे धुण्याचा. बघा कशा सासर माहेरचे कपडे धुतायत. सासूचे कपडे खुसू खुसू सासूचे कपडे खुसू खुसू नंडेचे कपडे खुसू खुसू नंडेचे कपडे खुसू खुसू दीराचे कपडे खुसू खुसू दीराचे कपडे खुसू खुसू सासूचे कपडे खुसू खुसू सासूचे कपडे खुसू खुसू नंडेचे कपडे खुसू खुसू नंडेचे कपडे खुसू खुसू दीराचे कपडे खुसू खुसू दीराचे कपडे खुसू खुसू मामंजींचे कपडे खुसू खुसू मामंजींचे कपडे खुसू खुसू आईचे कपडे धप 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 आईचे कपडे धप 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 मामंजींचे कपडे खुसू खुसू मामंजींचे कपडे खुसू खुसू आईचे कपडे धप 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 आईचे कपडे धप 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 बहिणीचे कपडे धप 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 बहिणीचे कपडे धप 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 भावाचे कपडे धप 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 भावाचे कपडे धप 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 बहिणीचे कपडे धप 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 बहिणीचे कपडे धप 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 भावाचे 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 कपडे धप 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 आणि ह्यांचे कपडे धप 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 धप. सख्यानो, श्रावणात हिरवा शालू पांघरलेली धरती, रंगबिरंगी फुलांची उधळण, दुथडी भरून वाहणारी नदी, सुंदर साद घालणारी पक्ष्यांची शीळ आणि हे सगळं अनुभवत माहेरी जायची माहेर वाशिणींची लगबग लगबग लगबग. आणि ती तरी कशातून, तर होडीतून, शिडाच्या होडीतून. चला बघूया ही मनमानसातील नौकाविहाराची सैर. वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव. वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा
डोलकर दर्याचा राजा भर पाण्यामध्ये पंधराला करतो ये जा मी डोलकर 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 दर्याचा राजा वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा डोल डोलतोय वाऱ्यावर बाई माझे डोल डोलतोय वाऱ्यावर डोल डोलतोय वाऱ्यावर बाई माझे डोल डोलतोय वाऱ्यावर ओ खंडोबाराया पडते मी पाया तुझी भेटीला आणि नो गेला ओ खंडोबाराया पडते मी पाया तुझे भेटीला आणि नो गेला डोल डोलतोय वाऱ्यावर बाय माझी डोल डोलतोय वाऱ्यावर डोल डोलतोय वाऱ्यावर बाय माझी डोल डोलतोय वाऱ्यावर डोल डोलतोय वाऱ्यावर डोल डोलतोय वाऱ्यावर डोल डोलतोय वाऱ्यावर मंडळी, परंपरेला नाविन्याची झालर लावून जुन्या नव्यांचा मेळ बसवून सामाजिक संदेश देत मनोरंजक खेळ आपल्याला नक्कीच आवडले असतील आणि एक नवीन उभारी देऊन जात असतील. आमचा हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवाल. चॅनेल तुम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा. आम्ही घेऊन येतो आहे चौथा आणि शेवटचा भाग रंगबिलोरी श्रावण कवडसे 11 ऑगस्टला. तोपर्यंत वाट बघा 11 ऑगस्ट चौथ्या श्रावणी मंगळवारची. तोपर्यंत नमस्कार.